सोलापूर महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री श्री शेखर मुंदडा यांनी आज एमके फाउंडेशनचे संस्थापक आणि सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक श्री महादेव कोगनुरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। माननीय श्री शेखरजी मुंदडा सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी संस्थापक श्री महादेव कोगनुरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन गोमातेची पूजा करून सहभोजन केलं। फार पूर्वीपासूनच महादेव कोगनुरे आणि एमके फाउंडेशनच्या कार्याची त्यांना माहिती होती। महादेव कोगनुरे हे समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करत आहेत। त्यांच्या निस्वार्थ कामाची पावती भविष्यात त्यांना नक्कीच मिळेल। त्यांचं कार्य सर्वांसाठी आदर्शवत आहे असे उद्गार श्री शेखर मुंदडा यांनी काढले आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या स्थापनेचं उद्दिष्ट आणि भविष्यातील योजनांबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली। कोगनुरे परिवाराकडून मिळालेल्या आदरातिथ्याबद्दल आभार व्यक्त केले। माननीय शेखरजी मुंदडा यांच्याशी फार पूर्वीपासून स्नेहबंध आहेत। सामाजिक कार्यात त्यांचे नेहमी मार्गदर्शन लाभलं आणि भविष्यात देखील त्यांचं असंच मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा यावेळी एमके फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी व्यक्त केली। या प्रसंगी एमके फाउंडेशनचे सर्व संचालक सदस्य, कोगनुरे परिवारातील सर्व सदस्य आणि मित्रपरिवार उपस्थित होता। महाराष्ट्र गोसेवाचा मिळाल्याबद्दल सोलापूरमध्ये आले होते। त्यावेळी साहेबांना मी विनंती केली होती की आपण एकदा आमच्या घरी सदिच्छा भेट द्यावी म्हणून, पण त्यावेळी थोडी गडबडीत असल्याने त्यावेळी मला शब्द दिले होते की पुढच्या वेळेला ज्यावेळी मी सोलापूरचा नियोजित प्लॅन करणार त्यावेळी पहिले तुमच्या घरी येईन असा शब्द दिले होते। त्याप्रमाणे आज मुंदडा साहेबांनी आमच्या घरी सदिच्छा भेट दिली। खरं सांगायचं जर झालं तर मुंदडा साहेबांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे। माझं जेव्हा कोविडमध्ये देवेंद्र साहेबांकडनं जेव्हा कोविड पुरस्कार मिळाला होता, कोविड योद्धा पुरस्कार, त्यावेळी मुंदडा साहेबांना सुद्धा पुरस्कार मिळाला। त्यावेळी आपल्या दोघांचं भेट झाली होती। त्यावेळी सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे सामाजिक कार्य कशा पद्धतीने करायला पाहिजे त्यावेळी मार्गदर्शन केले होते। तेव्हापासून आम्ही दोघेही संपर्कात आहोत। तर मी मुंदडा साहेबांना एवढंच म्हणजे इच्छा व्यक्त करतो की आपण सदैव माझ्या पाठीशी असायला पाहिजेत। फाउंडेशनच्या माध्यमातून मी काम करत आहे। अजून मला फाउंडेशनचं काम जास्तीत जास्त गरिबांसाठी करण्यासाठी पाठबळ मिळून द्यावं आणि तसेच आपले देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत पण चांगले संबंध आहेत। मी एवढंच आपले एक विनंती करतो, त्यांना सुद्धा आमच्या फाउंडेशन कार्याबद्दल आपण त्यांच्या कानावर टाकावं आणि फाउंडेशनला जास्तीत जास्त कशा पद्धतीने मदत मिळवून देणार त्याच्यावर प्रयत्न करावा, एवढंच मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि जास्त बोलणार नाही। आपण आमच्या घरी आलात। मी आमच्या पूर्ण फाउंडेशनचे परिवार असून कोगनुरे परिवार सगळ्याकडनं आपलं स्वागत करतो। इथंच थांबतो। जय जय। आणि गोरक्षणाचं काम करत असतात, मात्र त्यांच्यावरच चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांमध्ये काय सांगा? जसं आता मी सांगितलं, G7 एक जी आहे आपलं गोरक्षक, तर मला कळकळीचं निवेदन करायचं आहे की गोरक्षकांनी सुद्धा काही गोष्टी पाळल्या पाहिजे। कारण आयोग आहे, सरकार आहे, काही नियम असतात, काही कायदे असतात। जर मी एवढं निश्चित सांगेन की जर त्यांनी नियम पाळून, कायदे पाळून जर थोडंसं गोरक्षणाचं काम केलं तर निश्चित महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून त्यांच्या मागं खंबीरपणे उभे राहील। कोणावरही अन्याय होईल किंवा कोणावरही चुकीचे गुन्हे दाखल होतील याची काळजी निश्चित आयोग घेणार आहे। आणि तुम्ही मीडियातली लोक आहात, तुम्ही थोडीशी माहिती घ्या। जेव्हापासून आयोग सक्रिय झालेला आहे त्याच्यावर निश्चित फरक पडायला सुरुवात झालेली आहे। मी स्वतः आयोगाचा अध्यक्ष असून नवीन आयोग नवीन आहे, अध्यक्ष नवीन आहे, तरी देखील मी स्टेटस न बाळगता मी स्वतः कॉल करतो। मग ते सिनियर इन्स्पेक्टर असतील, SP असतील, पोलीस कमिशनर असतील, स्वतः त्यांना फोन करतो की असं असं घडलेलं आहे, तुम्ही त्याच्यात लक्ष घाला। आणि बऱ्यापैकी आपल्याला त्याचे रिझल्ट मिळायला सुरुवात झालेली। आणि मी जसं सांगितलं तसं आयोग असल्यामुळं आता काही नियम आलेले आहेत, कायदे आलेले आहेत, त्यांना सुद्धा लागू आहेत, पोलिसांना सुद्धा लागू आहेत, कलेक्टरला सुद्धा लागू आहेत। त्याचं पालन करून, पण सगळ्यांचा उद्देश एकच आहे बघा की गाय वाचली पाहिजे आणि गोमाता वाचवण्यासाठी जे काही करता येईल ते आयोग निश्चित त्यांच्या प्रशिक्षणासंदर्भात काही आयोग विचार करते का? कारण अनेकांना भावनिकतेनं ते काम करत असतात, मात्र तांत्रिक गोष्टी त्यांना कल्पना नसते।
कायद्याची माहिती नसते, कशा पद्धतीने गोरक्षणाचं काम केलं जावं, यासाठी प्रशिक्षणाबाबत काही कार्यक्रम आपण आखणार आहात? हे बघा, आयोग झाल्या तुम्हाला माहिती मिळाली की नाही मला माहीत नाही, 10 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या 90 गोरक्षकांना मी बोलवलं होतं आयोगाच्या ऑफिसमध्ये पुण्यामध्ये. त्यांच्याशी जवळजवळ 3 तास याच्यावर चर्चा झालेली आहे की कशा पद्धतीने आपण काम करू शकतो, आणि मला पण समजून घ्यायचं होतं त्यांच्याकडून की काय काय अडचणी त्यांना येतात. तर खूप चांगलं चर्चाचं मंथन निश्चित झालेलं आहे आणि त्याच्यातून काही बाबी समोर आलेल्या आहेत, काही बाबी त्यांनी पण एक्सेप्ट केल्या की नाही आम्ही पण आता कायदा पाळून काम करू. आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं की खूप चांगलं एक अर्धा दिवस ते होते, 4 तास आयोगाच्या ऑफिसला पाहून देते. पशुसंवर्धन कार्यालय आहे कमिशनरचं, तिथेच आपलं आयोगाचं ऑफिस आहे. तिथे हॉलमध्ये आम्ही खूप चांगले त्यांच्याशी बोललो. दुसरीकडे तर दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळते. अनेक गावांमध्ये सध्या देखील झालेल्या आहेत. दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रिया जवळपास सुरू झालेल्या आहेत. चाऱ्याचा प्रश्न खूप मोठा आहे, कारण पाऊसच नाही आहे, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल. तर शासनाला आपण कशा पद्धतीची विनंती करणार आहोत? कारण बऱ्याचदा गायी विक्रीचे प्रमाण हे यातूनच पुढे येतं आणि मग गायी विक्री होतात. काय आपण शासनाला विनंती करू? शासनाला आपण खूप योग्य प्रश्न मला विचारला, कारण की Like, subscribe, click on the bell.